सर्वप्रथम सर्व पत्रकार मित्रमंडळांचं मी इथे स्वागत करतो आणि आभार मानतो की वेळात वेळ काढून आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात. आणि तप्तपदी हा सिनेमा, ह्या सिनेमाचं संगीत ह्याबद्दल बोलायचं झालं तर गाणी तर आपण साधारण 4 गाणी आपण ऐकलेली आहेत. गाणी सुंदर आहेत, तसे गीतकार त्यांनी कशा पद्धतीने लिहिलेलं आहे, त्यामागची त्यांची भावना काय होती वगैरे या सर्व गोष्टी आता ते अजून पण सविस्तर सांगतीलच. आणि मला स्पेशली बोलायचं आहे सिनेमाच्या पार्श्वसंगीताबद्दल, कारण ह्या सिनेमाचं पार्श्वसंगीत दिलं आहे ते सुमित बेलारे यांनी. आणि सुमितने कुठलीही चाल कुठून तरी उचलून तिथे लावलेली नाही. त्याची प्रत्येक चाल ही अगदी ओरिजिनल आहे, त्याची स्वतःची आहे. आणि खरं म्हणजे हे खरंच श्रेय देणे इतपतच आहे. आपण पाहतो की बरेचसे मराठी सिनेमे, त्या सिनेमांना जे पार्श्वसंगीत दिलं जातं ते कधी काही व्यवस्थित जरी वाटलं तरी आधी शंका घेतली जाते, हॉलिवूड सिनेमातलं कुठलं तरी उचललेलं दिसतंय असं काहीतरी बोललं जातं. परंतु मी स्वतः याची ग्वाही देईन की तप्तपदी या सिनेमाच्या पार्श्वसंगीत कुठलीही चाल तुम्ही उचला ती अगदी ओरिजिनलच आहे. आणि ह्या सिनेमाची गाणी जितकी तुम्हाला भावतात तितकंच या सिनेमाचं पार्श्वसंगीतही तुम्हाला नक्कीच भावेल याची मला संपूर्ण खात्री आहे. धन्यवाद कश्यप. वीणा, मला तुला विचारायचं आहे की चित्रपटातली गाणी किंवा एखादं गाणं जेव्हा तू पहिल्यांदा ऐकलंस तेव्हा मनामध्ये काय भावना होत्या? नमस्कार. मला इतकं भरून आलं सिनेमा पाहताना. ह्या सिनेमाला सुमित बेलारी, वैभव जोशी नमस्कार, मी पहिल्यांदा तुम्हाला भेटते. आणि रोहित, बेला आणि स्वप्नील बांदोडकर ह्या 5 जणांशिवाय कोणीही उत्तम संगीत करू शकलं असतं अशी त्यांनी जागाच ठेवलेली नाही आहे. कारण मीरा माधव आणि सुनंदाची ही कथा रवींद्रनाथ टागोरांची, हिला इतकं सुंदर म्युझिक नसतं, पार्श्वसंगीत आणि सगळीच गाणी नसती तर हा सिनेमा इतक्या उच्च दर्जाचा झाला नसता. त्यामुळे तुम्ही सगळे ह्या सिनेमाचा तितकाच मोठा अविभाज्य भाग आहात जितके आम्ही सगळे. त्यामुळे मला तर किती वेळ रडूच आवरत नव्हतं सिनेमा पाहताना. आणि इतकं सुंदर ते झालेलं आहे. तर मी खूप खुश आहे की मी तुमच्यासोबत काम करू शकले. थँक्यू वीणा. श्रुती, तुझ्यासुद्धा भावना अशाच होत्या का साधारण? हो, खरं सांगायचं तर जेव्हा मी फिल्म बघितली एक ऑडियन्स म्हणून, तर आम्ही त्यात एनॅक्ट करतो ती वेगळी गोष्ट, पण तो सीन एका वेगळ्या लेवलवर नेणारे ही लोक आहेत खरं सांगायचं तर. शब्द, बॅकग्राऊंड, म्युझिक आणि गायन. तर जसं वीणा म्हणाली की बघितल्यानंतर खरंच कधी तुमच्या डोळ्यात पाणी येतं हे सुद्धा कळत नाही, इतका तो सुंदर फ्लो आहे. आणि थोडासा सॉफ्ट कॉर्नरसुद्धा आहे कारण वैभव आणि सावनी पुण्याची आहेत, त्यामुळे कसं छोटासा सॉफ्ट कॉर्नर आहे. अश्विनी एकबोटेंनी सुद्धा या चित्रपटामध्ये भूमिका केली आहे. आपण त्यांना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलेलंच आहे, पण अश्विनीताई, ही भूमिका वेगळी कशी वाटली तुम्हाला? खरं तर मला स्वतःला वेगळी अशी भूमिका नाही वाटली. आई आहे मी मुळात, म्हणजे आत्ता सत्य परिस्थितीतही आई आहे आणि कुठल्याही काळातली आई ही आईच असते. त्यामुळे ती माधवची आई आहे, ती मीराची पण आई होते त्या चित्रपटामध्ये. आणि मग या दोघांमधलं जे काही कॉन्फ्लिक्ट आहे किंवा त्यांचं प्रेम आहे या सगळ्याची ती साक्षीदार आहे. आणि ही पण माझीच आहे, हाही माझाच आहे. तर ह्या सगळ्यात तिची जी काही तारांबळ होते, मानसिक तिची ओढाताण होते, ही खूप छान होती. त्यामुळे एकतर अशा पद्धतीचा म्हणजे एक आपण काय म्हणूया नऊवारी आणि हा सगळा जो बाज आहे अशा भूमिका मी केलेल्या आहेत. पण तरीसुद्धा मला अशा प्रकारच्या भूमिका करायला नेहमीच आवडतात. हा रोल आणि हा चित्रपट उत्तम झाला असेलच याबद्दल प्रश्नच नाही, कारण जे काही आत्ता समोर आपल्याला दिसतंय ते सगळंच त्याच्यावरनं सुतावरनं स्वर्ग गाठण्यासारखीच गोष्ट आहे की हे सुंदर असणारच, हे स्वर्गाहून सुंदर असणार. पण मला एक खूप कौतुक करावंसं असं वाटतं की टागोरांची गोष्ट, सचिन इतका तरुण मुलगा आणि सध्याच्या या सगळ्या तरुण पिढीमध्ये एक वेगळा प्रेमाचा दृष्टिकोन मांडण्याची ही जी सचिनची आत्ताची हा जो प्रयत्न आहे हा खूप कौतुकास्पद आहे. कारण आत्ता आपण सगळंच बघतोय की इतकं फास्ट लाईफ आणि प्रेमाचं सगळं स्वरूपच बदलत चाललं आहे, ज्याला आत्ता प्लॅटॉनिक लव्ह आपण म्हटलं.
वेगळ्या अँगलनी कुठे बघतोय, प्रेमाचा फ्लेवरच म्हणजे ज्याला इश्क किंवा देवाच्या दारीचे प्रेम रुजू होतं, असं रुजू झालेलं प्रेमच दिसत नाही. अशा वेळेस हा विषय निवडून, ही कथा निवडून त्याच्यावर एक अशा पद्धतीनं फिल्म करणं हे धाडस आहे सध्याच्या काळात. मी प्रोड्युसर आणि दोघांचंही म्हणजे कौतुक करते की ह्या अशा पद्धतीच्या फिल्म्स आल्या पाहिजेत, तरुण पिढीपर्यंत त्या पोचल्या पाहिजेत, तर खरा प्रेमाचा अर्थ कळेल असं मला वाटतं. धन्यवाद. शरद पोंक्षांनी या चित्रपटात अप्पांची भूमिका केली आहे. शरद, मला तुम्हाला विचारायचं की यापूर्वी काही मालिकांमध्ये साधारण याच्या जवळपास जाणारं कॅरेक्टर तुम्ही करत असताना आम्ही पाहिलेलं आहे, पण जेव्हा सचिन नागरगोजेसारखा एक नवीन दिग्दर्शक आपल्याकडे येतो आणि डायरेक्ट टागोरांच्या कथेवरच चित्रपट बनवायचा आहे असं सांगून तुम्हाला त्यात काम करण्याची विनंती करतो, त्यावेळेसचा अनुभव आणि नंतर काम करताना त्यात काही फरक जाणवला का तुम्हाला? नाही, जेव्हा त्यांनी मला या सिनेमासाठी विचारलं, तू म्हणतोस तसं अशा पद्धतीचे रोल, त्या पिरियडमधले रोल मी खूप केलेले आहेत. खूप म्हणजे खूप त्याचा अनुभव आहे माझ्याकडे. त्यामुळे रोल काही माझ्यासाठी वेगळा नव्हता. वेगळे पण काय होतं तर टागोरांची कथा होती आणि सचिनसारखा एक नवीन मुलगा आत्ताच्या पिढीतला. काय होतं ना, हल्ली असं एक म्हटलं जातं की नाही रे, ते कॉमेडी खूप चालतं, ते असं खूप चालतं, मग निर्माते पण तसंच मागतात म्हणून मग आम्हाला तसंच द्यावं लागतं. तर असं काही नसतं. आणि करमणूक म्हणजे फक्त हसणं हा आधी मुळात समज आहे ना, हा समाजातनं पुसून टाकायला पाहिजे. ओक्साबोक्षी चित्रपट बघताना, नाटक बघताना रडायला येणं ही सर्वोत्कृष्ट करमणूक आहे. कारण मुळात 9 रसांनी मिळून कला सादर केली जाते, त्यातला प्रत्येक रस हा करमणूक प्रधानच आहे, फक्त हसणं नाही. म्हणून मला सचिनचं खूप कौतुक करावं असं वाटतं की अशा पद्धतीच्या याच्यावर त्यांनी जाऊन पैसे लावणं निर्मात्यांनी आणि असा चित्रपट बनवणं आणि त्याच्यात मला सहभागी करून घेणं, यासाठी मी त्याला आभार मानतो. सगळ्या म्हणजे मी सावनीचा तर प्रचंड फॅन आहे. मी आत्ताच मागाशी तिला विचारलं, तुझ्या त्या मैफिली वगैरे कुठे असतात सांग ना, मी जरा कुठेतरी वेळ काढून येईन. मी भयंकर पागल आहे. मुळातच क्लासिकल शास्त्रीय संगीताचाच मी खूप वेडा आहे आणि त्याच साधारण जवळपास जाणारी या चित्रपटातली गाणी आहेत. अप्रतिम जोशी साहेबांचं लिखाण काय आपण बोलणार नाही का. मी फार छोटा माणूस आहे या सगळ्यांबद्दल बोलण्यासाठी. त्यामुळं फक्त सगळ्यांना शुभेच्छा आणि हे संगीत घराघरामध्ये पोचावं. गाणं म्हणजे काय असतं, गाण्यामध्ये सर्वात जास्त महत्त्व असतं ते शब्दांना. शब्द पुढे असायला पाहिजेत. संगीत पार्श्वसंगीत म्हणतो ना, ते पार्श्व ठिकाणीच असायला पाहिजे. आत्ताची कित्येक गाणी पृष्ठसंगीत म्हणावं का त्याला, संगीत पुढे आणि गाण्याचे बोल लपवावे लागतात. तो इतकी भयानक परिस्थिती आहे. मराठी शब्द सुचत नाहीत, मग मध्ये हिंदी घालतात, तोही संपतो पण इंग्रजी घालतात, असं काहीतरी सगळंच त्याचा राडा घालून टाकतात, चिखल असं वगैरे करतात. तर असं नाही आहे इथे. इथे सगळं प्युअर आहे. त्यामुळं नेहमी जिथं प्युअर काही असतं तिथे आम्ही असतो आणि म्हणून आम्ही इथे आहोत. धन्यवाद, थँक्यू. सावनी, मला तुला विचारायचं आहे, मध्येच मला तुम्हा सगळ्यांनाच एक छोटासा किस्सा पण सांगायला आवडेल. सावनी जेव्हा गाण्यांचं रेकॉर्डिंग करत होती तेव्हा एकदा नाही, दोनदा नाही, 3दा तिला या गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी बोलावण्यात आलं आणि तेवढ्याच जिद्दीनं ती सुद्धा गेली. सावनी, हा अनुभव तुझ्या तोंडून ऐकायला आम्हाला आवडेल. हो, खरंच विलक्षण असा अनुभव होता. कारण का पहिल्यांदा आम्ही हे सगळ्याचं रेकॉर्डिंग पुण्यात केलं आणि नंतर असं वाटलं की या सगळ्याच्या चाली पुन्हा एकदा बदलून थोड्याशा फरक करून पाहाव्यात आणि म्हणून मुंबईला येऊन परत आम्ही रेकॉर्ड केलं हे सगळे, हा अख्खा सेट गाण्यांचा. मग नंतर सचिन मला म्हटलं, अगं मला काय वाटतं की चाल बदलून तेवढा इफेक्ट येत नाही, तर परत आपण ओरिजिनल सेटच परत घेऊया. तर मी म्हटलं ओके, काही प्रॉब्लेम नाही. आणि मध्ये काय झालं, तोपर्यंत मी चित्रपटाचं स्क्रीनिंग पाहिलं होतं, त्यामुळे तो चित्रपट आत खोलवर कुठेतरी झिरपत गेला असं मला वाटतं. आणि त्यामुळे त्या भावना इतक्या त्याच्या एक्सपेक्टेशनप्रमाणे आल्या असतील असं मला वाटतं. तिसऱ्या एफर्टमध्ये अजून आम्ही पहिलाच सेट चालींचा ठेवला आणि परत रेकॉर्ड केलं. आणि अक्षरशः मी ते जाणवत होतं करताना की चित्रपट पाहिल्यानंतर पुन्हा एकदा गाणी करणं हा खरंच वेगळा अनुभव होता. आणि मी म्हटलं तसं त्या भावना अशा खूप छान पद्धतीने संगीतात आल्या असं मला वाटतं. बरं, आता खरं उत्तर देशील, म्हणजे हे खरंच होतं, पण तरी सुद्धा असा एकदाही मनात विचार आला नाही का की पेट्रोलच्या खर्चाचं काय?
हो, ते मी घेईन त्याच्याकडून, कारण का पुणे मुंबई, मुंबई पुणे हे घ्यायला पाहिजे खरं म्हणजे. नाही, गमतीचा भाग सोडूयात, पण खरंच या त्यांच्या अर्थातच म्हणजे सचिनच्या आणि सावनीच्या दोघांच्या जिद्दीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण सगळेच वाजूया. वैभव, आपण मगाशी बरंच बोललो, पण तरीसुद्धा मगाच्या बोलण्यात राहून गेला असा एखादा मुद्दा या पूर्ण प्रवासातला? हो, म्हणजे एक दुर्मिळ संधी आजकाल जी आपण म्हणतो की आधी शब्द लिहायला मिळतात आणि नंतर संगीतकार त्याची चाल करतो. आम्ही आत्तापर्यंत याच्यामध्ये डुंबतच आहोत. मी आता एक राहून गेलेली गोष्ट करतो की मी 4 चौघासमोर रोहितला विचारतो की आधी शब्द दिले आणि त्यावर आधी शब्द दिले आणि त्यावर चाल केली तर तुला ते शब्द खरंच आवडले होते का? खरं म्हटलं तर वैभवने ज्यावेळेस मला पहिल्यांदा त्याची जे पहिली रुबाई दिली तर त्या शब्दांच्या अनुषंगाने मी ती फिल्म बघत होतो आणि मी इतकं त्यात रममाण झालो त्या शब्द आणि मी वैभवच्या प्रेमातच पडलो. म्हटलं की तू किती जवळून एखादी गोष्ट आणि एक उत्सुकता म्हणून प्रत्येक विचारतो की हे कसं सुचतं, तसं मी वैभवला म्हटलं तुला कसं सुचतं हे. आणि मी त्याला अक्षरशः रात्री 1:30 वाजता चाल ऐकवली आणि तो म्हणला की फार सुंदर. आणि मला खूप समाधान वाटतं की वैभवसारख्या गीतकारासोबत आणि इतकं सेन्सिबल फिल्म असले सचिननी केली आहे आणि खूप छान सगळ्यांचे तुमचे परफॉर्मन्सेस आणि सावणीला जे काही तिने गायलं आहे तर संगीतकारासाठी आपली कंपोजिशन ही ज्यावेळेस गायक आपली करून घेतो आणि ती फिल्म स्क्रीनिंग झाल्यानंतर ती बघून तर ज्यावेळेस रेकॉर्डिंग झालं त्यावेळेस तिचे खरंच इनपुट्स आणि जी काही तिने ते सगळं त्याच्यात इमोशन्स हे केल्यात तर मला खूप सगळ्यांबद्दल आनंद वाटतो. मला अजून एक असं विचारायचं आहे की या संदर्भामध्ये म्हणजे संगीताच्या संदर्भामध्ये कास्टिंग हा शब्द योग्य आहे की नाही मला कल्पना नाही, पण या गाण्यांसाठी सावनीच असावी हा निर्णय दोघांनी कसा घेतला आणि का? हा निर्णय घेताना ॲक्च्युली सचिन, मी आणि वैभव एकत्र होतो. तर एकंदरीत सिनेमामधली जी कॅरेक्टर्स आहेत आणि त्यांची जी वय आहेत तर आणि ते जे बॉन्डिंग आहे त्यांच्यामधलं तर इथे आपलासा वाटणारा आवाज त्यांच्याच हृदयातला असं ज्यावेळेस आम्ही विचार करत होतो की कोण गायिका घ्यावी तर योगायोगाने म्हणजे अगदी मी म्हटलो सावनी शेंडे आणि हा पण म्हटला सावनी शेंडे आणि सचिनला आम्ही ऐकवलं तर तो म्हटला यस, असं सावनी शेंडेचं आम्ही कास्टिंग केलं. क्या बात. सुमित, आपका अनुभव कैसा था, सुनना चाहेंगे? पहली बात तो बहुत मैं खुश हूँ कि ये प्रोजेक्ट से मैं जुड़ा हूँ क्योंकि मेरा मराठी मुझे नहीं आता उतना, तो सचिन जी का जो फेथ था मुझ पे कि म्यूज़िकली बैकग्राउंड जो करना है म्यूज़िकली तो ही हैड द फेथ इन मी, तो वो सबसे बड़ी बात. और जो फिल्म का जब मैंने फर्स्ट टाइम देखा ये फिल्म कि करना है मुझे तो इट वॉज बहुत मेरे लिए ये थी कि ये एज अ सिंपल फिल्म नहीं है ये, बिकॉज इसके अंदर नॉर्मली क्या होता है म्यूज़िक बनाने के लिए स्टूडियो से नॉर्मली बनाते हम लोग एंड इट्स कुछ लाइव अगर करना है या कुछ करना है जैसे कीबोर्ड के साउंड्स अभी जो होते हैं इंस्ट्रूमेंटेशन टेक्नोलॉजी वाइज, तो जब ये फिल्म मैंने पहली बार देखा तो आई थॉट कि ये इस तरह से तो नहीं होगा बिकॉज एथनिक फील है. एट द सेम टाइम जो इम्पोर्टेंस दिया गया है म्यूज़िकली कन्वे करना था, तो वो सब चीज़ें बहुत सोच के और जो मैंने इनसे डिस्कस किया सचिन जी से कि इस तरह से मुझे करना है और इस तरह से लाइव करना है, यहाँ पे करना है जो भी, तो उन्होंने मुझे हर चीज़ में सपोर्ट किया. मतलब ये नहीं कि अरे यार ये मत कर, सपोर्ट अच्छे से किया. और इनका एक विजन था कि ये इस तरह से मुझे जाना है, बिकॉज नॉर्मली क्या होता है जब हम लोग प्रोजेक्ट्स करते हैं तो डायरेक्टर खुद कंफ्यूज होता है कि किस तरह से करना है म्यूजिकली वाइज. इनको हर चीज़ का एकदम परफेक्ट नॉलेज था कि मुझे मेरा विजन ये है और इस तरह से हर पार्ट पे मुझे जाना है. तो एज अ गाइडिंग ही वॉज ऑलवेज सपोर्टिव एंड उनके साथ मतलब बहुत अच्छा मतलब हमने तो किया ट्राय कि अच्छे से हो. अब लेट्स सी कैसा हो रहा है. थँक्यू सुमित. चित्रपटाचे निर्माते हेमंत भावसार आपल्याबरोबर इथे मंचावर आहेत. हेमंत, मला तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा पहिला चित्रपट बनवताना शक्यतो माहीत असलेली नावं घेऊयात किंवा प्रस्थापित असलेल्या नावांचंच सिलेक्शन केलं जातं, तेव्हा 2 असे संगीत दिग्दर्शक ज्यांचं काम फार उत्तम आहे
पण तसं त्यांना अजून बरेचसे लोक ओळखायचं बाकी आहेत, अजून त्यांचं काम तेवढंसं पुढे येणं बाकी आहे. तेव्हा हा निर्णय सचिन बरोबर घेताना जरा धाडसी वाटला का? निर्णय तर धाडसी होतातच. म्हणजे हा प्रोजेक्ट बनवणं हा एक चॅलेंज होता. कारण की रवींद्रनाथ टागोरांची कथा, सचिनचं दिग्दर्शन, जे बनवलं गेलं पिक्चर त्याप्रमाणे जर बघायला गेलं तर त्याच लायकीचं संगीत अपेक्षित होतं. आणि सचिनचा अट्टहास होता की अगोदर आपण कविता म्हणजे गाणी लिहूया, नंतर त्याला म्युझिक देऊया. आणि कदाचित त्यामुळे ही गाणी एवढी चांगली बनलीत. सेकंड थिंग इज, सचिनवर माझा विश्वास पूर्ण होता की जो काय तो करेल, जो काय तो डिसिजन घेईल, त्याचं ते विजन होतं की मला या चित्रपटाला चांगलं बनवायचं आहे. तर पूर्णपणे विश्वास टाकला आणि रोहित, वैभव, सुमित आणि सावनी त्यांनी केलं. नाही, आणि आज हा कार्यक्रम आपल्यासमोर होतोय, म्युझिक लॉन्च आपल्यासमोर होतोय, हे त्याचंच फळ आहे. वळूयात चित्रपटाचा दिग्दर्शक सचिन नागरगोजे याच्याकडे. सचिन, असं नेहमी म्हटलं जातं की चित्रपटामधलं संगीत हे सुद्धा एक कॅरेक्टर असतं, त्यामुळे या कॅरेक्टरबद्दल दिग्दर्शक म्हणून तुला काय वाटतं? मी ह्या फिल्मचं म्युझिक ज्यावेळेस विचार केला होता तर मुळात ही कथा टागोरांची आहे. आणि टागोर ही एक अशी व्यक्ती आहे जे लेखक आहेत, कवी आहेत, चित्रकार आहेत आणि संगीतकार पण आहेत. तर ही पूर्ण फिल्म करत असताना त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करणं गरजेचं होतं. म्हणजे कथा लिहित असताना, म्हणजे पटकथा लिहित असताना कथेचा विचार करणं, किंवा मी ज्यावेळी एखाद्या फ्रेम लावतोय तर ते फ्रेम पेंटिंगसारखी कशी वाटेल, कारण टागोर चित्रकार आहेत. तर तो विचार पण तिथे करण्यात आला. मग संगीत द्यायचं तर त्यावेळी त्यांचं संगीत कसं असायला हवं ह्याचा पण आम्ही तसा अभ्यास केला. आम्ही टागोरांचे काही म्युझिक कंपोजिशन्स ऐकले. आम्ही त्यानुसार एकदम संथ कथानकानुसार कसं जाता येईल याच्यावर जास्त भर दिला. आणि आज जे दिसतंय किंवा आज जे आपण ऐकतोय, आणि आय एम शुअर की इथे पूर्ण आपल्या ऑडियन्सला पण ते नक्कीच आवडेल. धन्यवाद सचिन. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. या सगळ्यांनी जीव प्राण ओतून ही कलाकृती महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांसाठी सजवलेली आहे, जी येत्या 28 मार्चला फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्रासह इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्याचा म्युझिक लॉन्च, अर्थातच या संगीताच्या सीडीचा अनावरण सोहळा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत इथे पार पडतोय. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण आज या संगीताच्या सीडीचं अनावरण करावं.